हॅलो, हे बघा आता हे आम्ही डीमार्टमधून सामान आणलं आहे. 2 खारी बिस्किटचे पुडे, तेलाच्या बॅगा, ही सोयाबीन वडी बघा छोटी 1 किलो आणली. साबुदाण्याचं पॅकेट, साबुदाणा, हे मुगाची डाळ, हे बघा कोकम सरबत 1 लिटरचं हे होतं. हे कधी आपल्या ॲसिडिटी वगैरे झाली ना, छान असतं वापरायला. खा सरबत प्यायला. भगर, हे जवळ आपल्याची चटणी वापरली तर चटणी चांगली असते ना, चटणीसाठी मागवलं. आणि कधी घेतलं ना हे खूप मुरमुरे, साखर, शेंगदाणे, हे कोलगेटचे पॅक 200 ग्राम, शेंगथाळ साबण पॅकेटच आहे, 5 साबणाचं पॅकेट, पॉन्स डबा 5 रुपये मोठा आणलं की आता तो 3-4 महिने टिकतो. खोबऱ्याचं हे आणलं की हे पण खूप दिवस टिकतं, असं 3-4 महिने जातं. त्यासाठी त्यांना वेळ नसतं, एकत्रच आणतात फिरवून. बघा हिंगाची डबी वेगळी छान आहे ना, हिंग 1 नंबरचं हिंग आहे. इतकी हिंगाची डबी, बापरे. ऋण साबणीचे पॅकेट लोकल आहे ना, 6चं पॅकेट वाटते काय ना, 2 आणले ना. आणि सुट्टा हे तर मला वाटतं हे एरियल आहे ना, सुट्टं एरियल आहे. 5 किलोचं नवीनच करायचं, किती दिवस जाईल आता. छान आहे ना. हे भांड्याचं साबण, पितांबरी 4 याचे पॅकेट आहे, 3 याचे पॅकेट आहे. पितांबरीचं पॅकेट, लक्ष्मीनारायण चिवडा फरसाण, साबुदाणा होता पहिला की साबुदाणा होता, ते आणलं होतं ना, खूप झाला आता नाही ना, होता ना. पोहे चिंच बघा स्वच्छ आहे ना, स्वच्छ पण आहे मला तर 250 ग्राम असेल. हां, चटणीवर काय काम येते. स्वच्छ पण किती पॅकिंग छान होते. मोहरी सगळं असं किराणा हे नाही. परिवार चहा 1 किलोचं फॅमिली पॅक. असं डीमार्टमधून सामान आणले. एकदम सुपर क्वालिटी असते, छान आहे. शेंगदाणे पण किती महाग झाले आता. आणि खूप आवडलं निर्मल्याचं एरियलचं. 5 किलो आहे ना, त्याच्यात 4-5 महिने जाईल. तो पहिलं पण टाकत आणि वास पण कपड्यांचा छान होते नाही का. हां.